तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। मांगरुल आणि त्याला फाईट मांगरुल एकाच गावातले दोन संघ आता आमने सामने द्वितीय फेऱ्यानं पहिली मॅच मांगरुल आणि त्याला फाईट मांगरुल। सलामीची जोडी चेतन पाटील राकेश पाटील ही सलामीची जोडी। बॉलिंग ट्रॅक वरती अमोल हा गोलंदाज। चला स्पीड अप करा 10 संघांचा गट त्याच्यामुळे प्रत्येक टीमला विनंती करेन की आपण वेळेनुसार खेळ करा। मॅचला सुरुवात करा। अंपायर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अमोल समोर चेतन पाटील। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय दिशा दिली क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य। एका दाबेनं वैयक्तिकनं संघाचा अकाउंट हे ओपन करत असताना चेतन पाटील हा फलंदाज। स्ट्राइक रोटेट झाले आणि स्ट्राइक वरती फलंदाज राकेश पाटील। मॅच 4 षटकांची त्याच्यामुळे पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगलं टार्गेट सेट करावा लागेल। मागील मॅच मध्ये राकेश पाटीलला बॅटिंग भरपूर चांगली केली त्याच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार पाहिल्या आणि तो सध्या नॉन स्ट्राइक वरती। चेतन पाटील हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती। थोडीशी धोक्याची दाब होती कदाचित डायरेक्ट हिट झाले असते तर फलंदाज राकेश साठी यस राकेश ऑन स्ट्राइक। हा प्रकारचा बॉल परफेक्ट लाईन वरती हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज अमोलला जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळाला। पहिला षटक पॉवर सर्कलचा आणि पहिला मॅन्डेटरी पॉवर सर्कल मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना अमोल हा गोलंदाज। पुढचा बॉल वेगवान बॉल फटका अगदी ऑन साइडला हा फटका एक्झिक्यूट केला। एक टप्पा पाऊन चेंडू फारा 4 धाब्यांसाठी चौकार। पुढचा बॉल गोलंदाज तयार अमोल। हा देखील चांगला फटका चौकार नंतर येतो हा दमदार षटकार फलंदाज राकेश पाटील याचा। पुढचा बॉल गोलंदाज अमोल वेगवान बॉल। यस पंचांचा इशारा की लाईन खराब आहे इट इज अ वाईट। अवंतर धाव जोडली जाईल। अवंतर धावेनं संघ पुढे सरसावलाय। संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती। पहिलं षटक मार्गासह 3 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी साकारली मात्र मागे 2 बॉल वरती प्रहार केला राकेश पाटीलला। हा ब्रॅकेटचा बॉल होता लावून द कार्पेट डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य। अंतिम बॉल वरती सिंगल आली। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। एक धाव पुढची मॅच कोणी टीम संगनायक आणि भाल टीम संगनायक। आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या। इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या संगनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी व्यासपीठावरती या। गोलंदाज कुणाल समोर चेतन पाटील। पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 14 या आकड्यावरती। सेकंड षटक पहिलाच बॉल समोर चेतन पाटील। पहिलाच बॉल हा ट्रॅक होता ऑन साइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य। एका दाब्यानं सभादा म्हणलं एका दाब्यानं स्ट्राइक रोटेट केली कारण की स्ट्राइक होती फलंदाज आता राकेश पाटील। ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण माफ करा चेतन पाटील हा फलंदाज ऑन स्ट्राइक। हा ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स यस पंचांचा इशारा की वाईट बॉल अतिरिक्त धाव जोडली जाईल। गोलंदाजाला 1 बाउन्स हा अलर्ट देखील केला जाईल।
अतिरिक्त दाबेनं संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अतिरिक्त बाउन्स पाहिलं त्याच्या कारणास लगेच पंचानं दंडित घोषित केला. चेतन पाटील ऑन स्ट्राईक. लाईन कराब्या ऑफस्टॉपच्या बाहेर अतिरिक्त दावा खर्च करतो मॅच मध्ये. कुणाल अतिरिक्त दाबा वाचवणं हे गरजेचं राहील, कारण की 4 षटकांची मॅच आणि तुम्हाला लो स्कोअर वरती थांबवायचं असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल. चेतन पाटील ऑन स्ट्राईक गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. समर इन डिलिव्हरी. लेंथ लाईन भरपूर चांगली होती. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी या बॉल वरती पाहायला मिळाला आणि हा बॉल डॉट फेकला कुणालला. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 17 या आकड्यावरती. मांगरूळ टीम आणि त्याला फाईट मांगरूळ करते. एकाच गावाचे 2 संघ आमने सामने. हो तेवढीच चांगली गोलंदाजी. मागे 2 बॉल निर्धाव फेकला. बॅकअप देता ओव्हर मध्ये गोलंदाज कुणाल. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. कुणाल चेतन पाटीलला शांत ठेवलाय. कुणालला अचूक टप्प्यावरती भेदक मारा अशी गोलंदाजी पाहायला मिळतं. 17 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना मांगरूळ असंघ. पुढचा बॉल समोर चेतन पाटील. हा प्रॅकर ऑन साइडला केलाय. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. पाटीलच्या बॅटमधून धावसंख्येचा विचार केला तर संघ 23-23 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ कुणालवरती प्रहार केला. फलंदाज चेतन पाटील सलग 2 बॉल डॉट केला आणि त्याच्यानंतर चेंडूचा लाईन मिरिट पाहून खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज चेतन पाटील हवायाला चढवला. सलग बॅक टू बॅक हा दुसरा धमाका. सलग 2 बॉल निर्धाव केला आणि त्याच्यानंतर या 2 षटकार फलंदाज चेतन पाटीलच्या बॅटमधून विस्फोटक रूप धारण केला. चांगली फलंदाजी ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील आणि राकेश पाटील करता. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. त्या दिशेनं हा फटका घ्या भरपूर मोठ्या. चेंडू फरार होईल. 4 धाबेसाठी 2 षटकारानंतर फलंदाज चेतन पाटीलच्या बॅटमधून हा दमदार चौकार. मांगरूळ संघ चांगली बॅटिंग. दोन्ही सलामीवीर भरपूर चांगला खेळ साकारतात. चेतन पाटील 6 मध्ये 17. त्याच्यानंतर राकेश पाटील 6 मध्ये 13. दोन्ही फलंदाजांना दमदार योगदान दिला मांगरूळ ए टीमसाठी. मांगरूळ विपक्ष मांगरूळ अशी लढत पाहतोय. एकाच गावाचे 2 संघ आमने सामने आणि तेवढाच चांगला खेळ सध्या मांगरूळ ए संघ साकारता. 33 आकड्यावरती पोहोचला. अद्याप 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धाबा जमा करेल मांगरूळ ए संघाने, किती धाब्यांचा लक्ष सेट करेल मांगरूळ ब संघासमोर. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिक पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. 4 षटकांची मॅच. पहिला बॉल ऋतिक पदतालिकेचा वापर केलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर. दॅट इज अ मायटी पॉवरफुली टोकला राकेश पाटीलना षटकार.
आक्रमण पाहायला मिळतं. हा ट्रॅकर फुल केलाय, फुल सक्सेसफुल. अगदी दुसरा तडाखा फलंदाज पंचेचाळीस या आकड्यावरती चांगली बॅटिंग करतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल ऑफ साइडला खेळला. ब्लॅक स्क्रीन समोर चेंडू फरार होईल. एक टप्पा पाऊस ओव्हर द रोप. हा चौकार. वैयक्तिक 29 धाब्यांचे योगदान. फलंदाज राकेश पाटील. काउंटर अटॅक जारी आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण पाहायला मिळतं. अजून एक षटकार. फलंदाज राकेश लक्ष्मणजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 4 मध्ये 22 खर्च केला. राकेश पाटील थोडासा स्लोवर बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन केलं. हे करणं गरजेचं मॅच मध्ये. ऋतिक पाटीलला जिथे 8 डॉट चेंडू पाहायला मिळतं. चला पुढची मॅच भाल बी आणि त्याला फाईट करे कोणी. चला दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. हा देखील षटकार पाहायला मिळतो. फलंदाज राकेश पाटीलच्या बॅटमधून यष्टीचे. करा 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस 61 या आकड्यावरती राकेश पाटील वैयक्तिक 12 मध्ये 41. या स्पर्धेचा अर्धशतकीय खेळी साकारेल का राकेश पाटील. काल आपण पाहिलं तर कानपूरच्या स्पर्धेमध्ये खरं तर अगदी दमदार खेळ राहिला. परेश कडकेचा रोडपाल टीमचा स्टार खेळाडू त्यानं अर्धशतकीय खेळी साकारली. आज राकेश पाटील तो कारनामा या मैदानावरती करेल का. वैयक्तिक 12 मध्ये 41 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मनीष पाटील. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर चेतन पाटील. 6 मध्ये 17 धाब्यांचे योगदान. दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ साकारलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू बाकवास कव्हरीला निघून चाललाय. सिंगलला प्राधान्य एकच धाब्यानं समाधान मानलंय, कारण की दुसऱ्या साईडनं राकेश पाटील चांगला खेळ साकारता आणि त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न सध्या चेतन पाटीलने केलाय. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. 62 या आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये कशा रीतीने खेळ राकेश पाटील साकारेल. प्रहार करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल होता. शरीरापासून दूर गोलंदाजी केली. लेंथ लाईन चांगली होती आणि सरळ एस्ट्रिकच्या हातामध्ये चेंडू विसावला. हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धाबसंख्या स्थिर आहे. संघ 62 या आकड्यावरती. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज मनीष पाटील. प्रहार केला. दिशा दिली. बाकवास कवलेच्या डोक्यावर तडाखा. फलंदाज राकेश पाटीलच्या पाठमधून अजून एक दर्जेदार षटकार.
47-47 या आकड्यावरती. हो पुन्हा प्रार. आता इथे अर्धशतकीय केली साकारतो फलंदाज राकेश पाडीसाठी एकदा जोरदार टाळ्या. चला पाठ वरती फटका बसलाय. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा कॅच पकडला मनीष पाटीलला. राकेश पाटीलची खेळी ते समाप्त होते. वैयक्तिक 16 बॉल फेस केला. 53 धाब्यांचा दमदार मोह 6 धाब्यांची इथे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग दमदार राहिली मांगरुळ ए टीमची आणि तब्बल 80 धाबा कंप्लीट केला. 81 धाब्याचा प्रवास मांगरुळ बी टीम समोर आहे. या पुढची मॅच बाल टीम आणि कोणी टीम. चला या कोणी टीमचा संघनायकाला बाल टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार आहोत. त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण उशीर करू नका. आपला संघनायक लगेच या टॉस करूया. दोन्ही टीमचे संघनायक आलेत. कोणी ब LNT कोणी ब आणि त्याला फाईट करे भाल. दोन्ही टीम चला प्रवेश फे आपण पूर्ण द्या. त्याच्यानंतर टॉस करूया. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन योगेश म्हात्रे यांच्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करूया. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल LNT खोनी ब आणि त्याला फाईट भाल संघ करेल. टॉस होतोय. टॉस द बॉस. यस टॉस द बॉस. टॉस कोण जिंकलाय. कोणी टीम. निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण करण्याचा. आपण सज्ज रामा संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. तर सेकंड सत्र लक्ष 81 धाब्यांचा प्रवास मंगरुळ ब टीम समोर आहे. पहिला सत्र दमदार राहिला. तब्बल 80 धाबा आणि त्याच्यामध्ये राकेश पाडीचा अर्धशतके केले. सलामीची जोडी फलंदाज सुनील आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कॉम बॉक्स मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मनोज पाटील. पहिला बॉल टाहरी किटचा प्रयत्न झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी ओव्हर थ्रो
तिसऱ्या धाबेचा प्रयत्न, 3 धाबा या बॉलवरती. यस, पंचांचा इशारा वाईट. टोटल 4 धाबा येतील. अतिरिक्त या 4 धाबा मंगरुळ ब टीम साठी बेनिफिट राहतील, कारण की लक्ष मोठ्या 81 धाबांचा प्रवास 24 बॉल मध्ये करायचा, त्याच्यामुळे या धाबा खूप महत्त्वाच्या राहतील बॅटिंग करत असताना मंगरुळ ब टीम साठी. बॉलिंग ट्रॅक वरती मनोज पाटील, समोर सचिन आणि सुनील. सचिन पाटील आणि सुनील पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त 4 धाब्यानं टीमचा अकाउंट ओपन झाला. 81 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा मंगरुळ ब टीमला. पांगरुळ अपेक्षा मंगरुळ दोन्ही गावाचा एक संघ आमने सामने खेळत असताना आपण पाहतोय, आणि तेवढंच चांगला खेळ दोन्ही संघ साकारत असताना राकेश पाटील इम्प्रेस केला, अर्धशतके केली, दमदार योगदान दिलं. आता त्याचं उत्तर द्यावं लागेल सचिन पाटील सुनील पाटीलला. हा प्रकार ऑन साइडला फटका चांगला खेळाडू कक्षाला मानवंदना देत असताना टोकला सचिन पाटीलना षटकार. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न न केला. एकच धाबेनं समाधान. एका धाबेनं संघ 11 या आकड्यावरती. सचिन पाटील चांगला खेळ साकारत आहे. एक षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 7 धाब्याचे योगदान दिला. स्ट्राईक रिटेल झाले आणि स्ट्राईक होते फलंदाज सुनील पाटील. प्रहार मॅच मध्ये करावा लागेल. लक्ष मोठ्या 81 धाब्यांचा प्रवास मंगरुळ ब टीम समोर. गोलंदाज सगळ्या मनोज पाटील. बॅटचे नरेश क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. पुन्हा डायरेक्ट हिट आणि इथे मात्र सिंगलला प्राधान्य. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हवाई हल्ला चढवावा लागेल, कारण की लक्ष मोठा, त्याच्यामुळे दोन्ही फलंदाजांना आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल. मनोज पाटील हा गोलंदाज 3 मध्ये 12 खर्च केला. पहिला मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक थोडंसं सल्ला मस्तक देण्याचा प्रयत्न मनोज पाटीलला केला जात आहे. फुलटास बॉल आडवा बाट केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चुकला, जिथे चेंडू फरार होतोय. 4 धाब्यांसाठी चौकार. चार धाबाला संघ 16 या आकड्यावरती. पट्टी पॉटॅट पलटवार करतो मंगरुळ ब संघ. पुढचा बॉल गोलंदाज मनोज पाटील तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धाबसंख्या स्थिर फलकावरती संघ 16 या आकड्यावरती. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा पहिला षटक. गोलंदाज मनोज पाटील समोर सचिन. अक्रॉस बॅटने केल्याचा प्रयत्न जरूर होता. लाईन खराब. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवांतर धाव संघ 17 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज अंतिम बॉल वरती अखेरकार विकेट घेतली मनोज पाटीलला आणि पहिला धक्का मंगरुळ ब टीमला फलंदाज सचिन मैदानातून बाहेर. खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 17 या आकड्यावरती. एक विकेट गमावलाय. फलंदाज सचिन पाटील मैदानातून बाहेर.
वैभव पाटील आणि सुनील पाटील ही जोडी बॉलिंग ट्रॅकवरती साहिल पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता 81 धाब्याचा प्रवास मॅचमध्ये मंगरूळ ब टीमला करायचा त्याच्यामुळे येणाऱ्या 18 बॉलमध्ये 64 धाब्यांची गरज 18 मध्ये 64 हा प्रवास सुखरूप राहील की बॅटिंग करत असताना मंगरूळ ब संघ बॅकफुटवरती येईल साहिल पाटील चला स्पीडअप करा जास्त वेळ खर्च करू नका कारण की 10 संघांचा आज गट आहे त्याच्यामुळे एक संघ आपल्याला सुपर 4 साठी करायचा त्याच्यामुळे प्रत्येक टीमला मी विनंती करेन की आपण वेळेनुसार खेळ करा सेकंड षटक पहिलाच बॉल साहिल पाटील समोर सुनील पाटील आज ओपनर इथे मात्र पल्लू कटने खेळण्याचा प्रयत्न सुरू होता क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील सिंगलला प्राधान्य एकच धाब्यानं समाधान सरळ बॅटनं तुम्हाला धाबा बनवायला लागतील लक्ष मोठा त्याच्यामुळे एखादी चुकी देखील तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढेल सिंगल आले एका धाब्यानं स्ट्राईक रुटेड स्ट्राईकवरती वैभव पाटील पाटील इज नॉट जस्ट पाटील बिग ब्रँड आणि मंगरूळ संघ पूर्ण पाटील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात 18 या आकड्यावरती मंगरूळ ब संघ येस नो बॉल फ्रीटचा बॉल आहे सुनील समोर यस लाईन खराब आहे वाईटचा इशारा अतिरिक्त धाव संघ जाऊन पोहोचला तब्बल 20 या आकड्यावरती 20वा धाव पुस्तकावरती चुकी करतोय साहिल पहिला बॉल नो फेकला तिथे अतिरिक्त 2 धाबाला त्याच्यानंतर हा वाईट फ्रीट कंटिन्यू असेल समोर वैभव पाटीलला एक ताकद खेळाडू फ्रीटचा फायदा उचलावा लागेल मॅच मध्ये तेवढीच चांगली लेंथ लाईन ओरपीचा हा बॉल जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न साहिल पाटीलचा जिथे शांत ठेवला फलंदाज वैभव पाटीलला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकार राहतील मंगरूळ ब टीम साठी प्रत्येक बॉलवरती धाव हवी आणि अशा स्थितीमध्ये खेळले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील अगदी मिड विकेटला खेळल्या क्षेत्रक्षे वेगळ्यात एक टप्पा इन ऍक्शन चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 21 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना मंगरूळ ब संघ लक्ष मोठा त्याच्यामुळे तुम्हाला प्रहार मॅच मध्ये करावा लागेल जर मोठे फटके आले नाही तर मॅच पासून दूर होईल मंगरूळ ब संघ प्रहार करण्याचा प्रयत्न पाचेज लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय अगदी बॉर्डरलाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार (25) 25 या आकड्यावरती गोलंदाज साहिल पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड तुम्हाला मंगरूळ ए टीमचा पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये खर्च केला गोलंदाज मनोजनं तब्बल 13 धाबा आणि त्याच्यानंतर हा सेकंड षटक तुम्ही साहिल पाटील गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता सुनील पाटील आज ओपनर ऑन स्ट्राइक ऑन फायर करावा लागेल लाईन खराब आहे पंचांचा इशारा की इट इज अ वाईट अवंतर धाव संघ 26-26 या आकड्यावरती चुकी करतो मॅच मध्ये मंगरूळ ए संघ अवंतर एक्स्ट्रा धाबा सध्या खर्च करीत असताना सर मंगरूळ ब संघ हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी मिसल नकुल पावशे यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला दिला जाईल मिसल पाव नकुल पाटील इथे मात्र पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त धावा साहिल पाटील भरपूर खर्च करतोय इथे हा डॉट चेंडू धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 27-27 या आकड्यावरती सेकंड षटक या मॅच मध्ये प्रहार करावा लागेल 81 धावांचं लक्ष्य जर तुम्हाला पार करायचा तर तुम्हाला हवा रॅकेटचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल सुनील पाटील आज ओपनर त्याला देखील शांत ठेवण्याचा प्रयत्न साहिल पाटील करतो मॅच मध्ये
14 मध्ये 54ची गरज. सामना अजूनही पालायचा. हो प्रहार करावा लागेल त्या शीर्षानं हा फटका एक्झिक्यूट केला. ऑन साइडला तडाखा देत असताना सुनील पाटीलनं ठोकला ब्रँडेड षटकार. समाप्त झालं आणि 12 चेंडूंच्या अखेरीस संघ डबल तिरी 33 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं ना तर येणारे 12 बॉल शिल्लक येताना 12 बॉल मध्ये 48 धाबांची गरज आहे. सामना अजूनही पालायचा. 24 सरासरी धाबा जमा कराव्या लागतील. सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना मंगरूळ ब टीमला सुनील पाटील आणि वैभव पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या पूर्वार्धामध्ये देखील पाहिलं तर मंगरूळ ए टीमनं 12 चेंडूच्या अखेरी 33 जमा केल्या होत्या. आता तसंच रहस्य या मॅच मध्ये ऑन साइडला केलं. अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलला प्राधान्य एकच धावेनं समाधान मानला. स्वतःवरती विश्वास ठेवला फलंदाज सुनील पाटीलला आणि तो फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळाला. चेतन पाटील हा तिसरा ट्रम्प कार्ड, तिसरा गोलंदाज मंगरूळ ए टीमचा. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमध्ये चौथी मॅच एका साईडला LNT कोणी ब आणि त्याला फाईट भाल टीम करेल. गोलंदाज तयार. प्रहार केला पाठच्या स्लॉट मध्ये, फेकून दिला प्लॉट मध्ये. फलंदाज सुनील पाटीलच्या पाठ मधून येतोय हा दुसरा षटकार. चालीस आकड्यावरती येणारे 10 बॉल आणि 41 धाबांची गरज. मॅच मध्ये पलटवार करता मंगरूळ बस संघ. प्रहार करावा लागेल. डॉट चेंडू प्रेशर निर्माण करेल मंगरूळ बस संघावरती, कारण की लक्ष मोठ्या प्रभास मोठे करायचा. आता 9 बॉलांना 41 41 धाबांची गरज. प्रत्येक बॉल वरती धाव अभिया. गोलंदाज तयार चेतन पाटील. फुलटॉस बॉल ऑन साइडला गेल्या क्षेत्ररक्षक आहेत. उत्साहातील फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघ 41 41. आता 8 मध्ये 40 धाब्यांची गरज. त्याच्यानंतर प्रेक्षक कमाल कॅश साठी 200 रुपयाचे कॅश प्राइज. हेल्थ केअर लॅब चे ऑनर्स सर्व अर्थात चेतन दादा पाटील यांच्याकडून आयवा कॅश साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. इथे लेंथ लाईन चांगली. डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर निर्माण करतो. मॅच पासून दूर घेऊन चालला बॅटिंग करत असताना मंगरूळ ब टीमला. समीकरण पाहिलं 7 मध्ये 40 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती आता मोठा फटका हवाय. हा प्रहार ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. पंथील दर्शक खेळाडू कक्षाला मानवंदना. ठोकला षटकार. स्पीडअप करा. येणारे 6 बॉल आणि आता 34 धावांची गरज मंगरूळ ब टीमला. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे मंगरूळ ब टीम तुम्हाला 6 बॉल मध्ये कंपल्सरी 34 धावा बनवाव्या लागतील. हा कारनामा करेल का फलंदाज सुनील पाटील आणि त्याला साथ देत असताना फलंदाज वैभव पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 34
बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चौथा क्रमांक मंगरुळ ए टीमचा गोलंदाज सूरज पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो सूरज पाटील. 1 षटक 1 धाव आणि 4 विकेट हा कारनामा करणारा हा गोलंदाज सूरज पाटील आता 6 मध्ये 34 धावा डिफेन्स करायच्या समोर एक ताकद केला टू ॲज अ ओपनर सुनील पाटील हा फलंदाज ऑन स्ट्राइक वरती. प्रहार केला पटका चांगला त्या भरपूर मोठी चेंडू फरार होईल. पंचांचा इशारा. यस आज चौकार 4 धावा मिळतील मंगरुळ ब टीमला. I am a disco dancer. I am a disco dancer. I am a disco dancer. I am a disco. थँक यू डीजे. आता येणारे 5 बॉल 30 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती षटकार हवा. एखादा डॉट चुनो मॅच मध्ये पकड निर्माण करेल. गोलंदाजी करत असताना मंगरुळ ए संघ आणि प्रत्येक बॉलवरती षटकार मॅच मध्ये पलटवार मंगरुळ बी संघ करेल. सुनील पाटील आज ओपनर शेवटपर्यंत स्थळ टोकून राहिला मात्र सामना फिनिश करून देईल का मंगरुळ बी टीम साठी हा मोठा प्रश्न आहे. गोलंदाज तयार सूरज पाटील. स्लोवर बॉल लाईन खराब. पंचांचा इशारा की लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. 80चा वाईट अवांतर धाव जोडली जाईल. संघ जाऊन पोहोचला 52 या आकड्यावरती. येणारे 5 बॉल 29 धावांची गरज. दोन्ही संघ एकाच गावातले संघ आहेत. आमने सामने फाईट करत असताना आपण पाहतोय चिंचवलीच्या मैदानावरती. हाफ ट्रॅकर लेंथ लाईन चांगली होती. निर्धाव बॉल आता मॅच मध्ये पकड निर्माण करतोय मंगरुळ ए संघ. 4 मध्ये 29 ची गरज. आता मॅच आज समीकरण कठीण झाला मंगरुळ ब टीम साठी. 4 बॉल 29. पुढची मॅच दोन्ही संघ सज्ज राहा. LNT कोणी ब आणि त्याला फाईट बाद संघ करेल. अजून एक टॉर्च चिन्ह आता मॅचची उपचारता तुम्हाला पाहायला मिळेल. एकतर्फी मॅच मैदानाच्या आतमध्ये. येणारे 3 बॉल 29 धावांची गरज. 3 बॉल 29चं समीकरण. सूरज पाटील मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये देखील तेवढीच चांगली गोलंदाजी. सलगचा 3रा बॉल निर्धाव फेकला. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील आणि तृतीय फेरीमध्ये हा संघ दाखल होईल. तो मात्र विजयाच्या सध्या उंबरठ्यावरती उभा मंगरुळ ए संघ कारण की 2 मध्ये 29 धावा हा समीकरण. हो थोडासा वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला जिथे हा लॉंग लेगला चेंडू 4 धावांसाठी चौकार. यश डीजे. अंतिम 1 बॉल सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली. सध्या गोलंदाजी करत असताना मंगरुळ ए टीमनं लक्ष पहिल्या सत्रामध्ये चांगला सेट केला. तब्बल 4 षटकामध्ये 80 धावा जमा केला. 81 धावांचा प्रवास मंगरुळ बी टीम समोर आणि आज सामना जिंकला मंगरुळ ए टीम. अभिनंदन मंगरुळ बी टीम. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच करेन की आपण यावा.